तर ही आहे मी. हे मला मिळालंय साफसफाई करताना आणि मी तुम्हाला दाखवणार याच्यात काय आहे. त्यातली हे कोण आहे, मी कोणती या दोन मधली. कसली क्यूट दिसत होती बघ मी. आता आमची चालू आहे शिफ्टिंग. आफ्टर सो लॉंग इथून आम्ही निघत आहोत. तुम्हाला सगळा पसारा दिसत असेल. आता आला, एवढे दिवस नव्हता. चलो चलो, सेइंग गुड बाय टू दिस. बाय बाय. आईकडे आहे बघ. अवतार कसा झालाय माझा यार. तर गाईज फायनली आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहे. माझ्या अवताराकडे इग्नोर करा. आणि माझा मागचा पसारा बघा. आता मी खात आहोत काय. आता खाणार आहे मी. तर गाईस, तर आमचं शिफ्टिंग झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते आमचं नवीन घर, ज्या घरामध्ये आम्ही आता राहत आहोत. हा आहे आमचा हॉल, हा आमचा पसारा आणि हा आमचा पसारा करणारा आणि ही कामवाली बाई. हा आमचा बेडरूम कम स्टोर रूम झालेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळा पसारा ठेवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि त्या पसाऱ्यामध्ये एक्स्ट्रा पसारा वाढवणारा हा हिरो. एक्स्ट्रा पसारा वाढव सुना नको असं करू मम्मी मार. तर आता थोड्याच वेळात आम्ही एक साफसफाई करायला घेतलेली आहे. बघा हा जो पसारा आहे आता आम्ही हळूहळू करून क्लीन करायला घेणार आहे, जेणेकरून इथला पण सगळा पसारा क्लीन होईल आणि जागा पण व्यवस्थित होईल. तरी आहे मी. हा थोड्याच वेळात हा सगळा पसारा आम्ही थोड्याच वेळात आता क्लीन करणार आहोत. तर तुम्हाला सांगते, साफसफाई करताना मला एक गोष्ट मिळाली आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे. ती आहे काहीतरी, हे मला मिळालं आहे साफसफाई करताना आणि मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यात काय आहे. ही आहे माझ्या लग्नाची पत्रिका. माझ्या लग्नाची पत्रिका कसलीच भारी होती, कसलीच भारी बनवलेली. मी तुम्हाला दाखवते बघा, कसली स्वीट, छोटी आणि स्वीट. बघा पूर्ण असं नाही दाखवू शकत कारण नाही दाखवू शकत. कसली भारी होती ना. सगळ्याला हळद कुंकू लावलेलं आहे ना. एवढ्या पत्रिका उरल्या आहेत. एवढ्या पत्रिका आम्ही दिल्या नाही लोकांना. अर्ध्या लोकांना त्या पत्रिका वाटल्या नाही काय. हा तुम्हाला देतो मग आम्हाला आहे, तुम्ही ऑनलाईन करून टाका. अर्ध्या लोकांना पत्रिकाच गेल्या नाही, त्यामुळे माझ्या एक्स्ट्रा पत्रिका उरल्यात. ओ इट्स मिरिंडा टाइम गाइस. या केतन चीयर्स करायचं. चीयर्स. आता असं करायचं. ये आई आई कुठे गेला केतन. तो माझ्या खेळण्यात मस्त आहे बाबा. जाऊ दे चला. अशा बॉटल ग्लास जवळ करा आपले आपले. तू निघ ग्लास घे, नाहीतर नाही टेम्पररी हातात घे ना. हा नाटक नाही करायचं. नाटक करायचं नाही, समजलं ना. चल यो चॅस. आई माझ्या गलाचं ना. थँक्यू. हे गलाचं नंतर पाण्यात काढून टाक. त्यातली हे कोण आहे, मी कोणती या दोन मधली. कसली क्यूट दिसत होती बघ मी. आणि ही माझी बहीण. हे पप्पा आणि ही नानू. ही कोण आहे सांग. माझी मम्मी. हा ही सगळीकडे तुझी मम्मीच आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. ही पण तुझी मम्मी आहे, पप्पा आहे. चल का रे ही व माझी मम्मी. ही माझी मम्मी. मम्मीला टिक्का ना ना. सांगू पप्पाला सांगू. हा माझी मम्मी. दिसत होती ना मम्मी. काय
काय करत होती रे मम्मी आई ते शिलाई करत होती काहीतरी. आई कुठे? आईचं एक पण नाही आहे. माझी मम्मी. आय मिस माय मॉम यार, आय मिस माय मॉम. कोण आहे सांग? तू आहे. कसलीच क्यूट आहे बघ. कोण आहे? येस क्यूट आहे ना, भारी दिसते ना मी. हे माझी मम्मी. ह्याचा हात बघ, हात बघ, तर आज स्पेशल बनवत आहे काही. तुम्हाला जसं माहितीच आहे, माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी गुलाबजाम केलेले. सो मला असं वाटतं की माझ्याचे गुलाबजाम इथे देखील झालंच पाहिजे, हो ना? तर त्यासाठी आम्ही बनवत आहोत हे बघा. तर आता आम्ही पीठ मऊ झालेलं आहे, गोळे बनवून झाले, तर मग थोड्याच वेळात फ्राय करायला घेणार आहे आणि माझ्या हातचे गुलाबजाम लवकरच तयार होणार आहेत. तर आम्ही अशा प्रकारे मस्तपैकी फ्राय करायला घेतले. तुम्हाला दिसत असेल कसलेच भारी दिसतात. खूप चांगले होऊ दे, खूप चांगले होऊ दे, कारण मी ते फर्स्ट टाइम करत आहे. तर इथे नावं ठेवणारी माणसं आमच्या घरात लई म्हणजे नक्कीच काहीतरी बोलणार. आणि आई पण त्याच्यात काही मागे नाही आहे. आता मी व्यवस्थित म्हणजे मला असं वाटलं मी ठीकठाक पेट मळलं, तर ती म्हणते की नाही तू बरोबर मळलं नाही. ॲक्च्युली आहे थोडेसे क्रॅक असं बघायला गेलं तरी मला दिसतंय की नाही थोडंसं म्हणजे व्यवस्थित नाहीच मळलं गेलं माझ्याने. क्रॅक आहेत मध्ये. तर क्रॅक असल्यामुळे असं वाटते की पीठ माझं व्यवस्थित मळलं नाही गेलं. तर मी सेकंड जे पीठ आहे ते मी आईला सांगितलंय मळायला. तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन फ्राय करून तयार झालेले आहे, जे मी बनवले होते. आणि हे दादाच्या करामती वेगवेगळ्या प्रकारचे शेप दिले आहेत. करंजी, जलेबी, अँड हे काय आहे हे तुम्हीच गेस करा आणि मला सांगा कमेंटमध्ये. काही करत असतो तो पोरगा. आपण तर गाईस तुम्हाला माहिती आहे माहेरी आल्यानंतर जे मेन सुख असतं ते असतं आईच्या हातचं लोणचं. आणि आईने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लोणचं केलेले आहे. भरगच्च लोणचं केलं यावर्षी, ते जास्त केलं कारण गेल्या वर्षी आम्हाला पुरलं नाही. तर ते मी आता घेऊन जाणार आहे. घरात तुझ्या घरूनच करणार आहे का? एक नंबर लोणचं दिसतंय, एक नंबर दिसतंय गाईस. हा हे मोठं रुमाल आहे, असंच आहे मोठं रुमाल. थँक्यू सो मच आई. हा मला खूप आवडतं. आई भारी लोणचं करते. आता हे मला 7-8 महिने तरी लोणचं बघायची गरज नाही. मला एकच बरणी देते आणि तुमच्यासाठी इथे 2 बरण्या ठेवलेल्या आहेत. बघ सेम बरण्या 2-2 आहेत भेंडी तुमच्यासाठी आणि मला एकच येते आहे. मोठी वाली बरणी देते. पसारा बघ कसला दिसतोय खान. चल